हाय माय यूट्यूब फॅमिली. हॅपी कोजागिरी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना. तर माझी तयारी आजची काय कोजागिरी पौर्णिमेची, त्यासाठी मी एव्हरेस्ट केशरी मिल्क मसाला आणलेला आहे. अशा मी 2 डबे आणलेले आहेत. नेट वेट याचं 10 ग्रॅम्स आहे. आम्ही 4 जण दूध पिणार आहे, मी, माझा हस्बंड आणि माझे 2 छोटे छोटे मुलं. त्यासाठी मी 2 लिटर दूध आणलेलं आहे. फुल फॅट मिल्क, म्हशीचं दूध. चितळ्यांचं अवेलेबल नव्हतं त्यामुळे मी अमूलचं आणलेलं आहे. आमच्या दूधवाल्या मामांना सांगितलं, त्यांच्याकडे पण अवेलेबल नाही आहे. आज तुम्हाला माहिती आहे कोजागिरीसाठी किती डिमांड असते. हे अशा 2 मसाल्यांचे पॅकेट आणलेले आहेत मी. तर त्यासाठी मिल्कसाठी जे जे लागणार, हा मसाला, दूध आणि ऑफकोर्स साखर. तुम्ही मस्त रात्री दूध ठेवा बॉईल करण्यासाठी. 12 वाजता चंद्र पहा त्याच्यामध्ये आणि मस्त दूध एन्जॉय करा. मी पण माझं दूध बनलं की तुमच्यासोबत शेअर नक्की करेल. आज कोजागिरी आहे आणि रात्री असं म्हणतात, म्हणजे मला जे माहिती, मला जे माझ्या आईने शिकवले, रात्री लक्ष्मी येते आणि ती विचारते को जागृती, म्हणजे कोण जागतं आहे. त्याचं अहम जागृती, म्हणून रात्री 12 वाजेपर्यंत जागतात. त्याचं कारण आहे, सगळीकडे लक्ष्मीचा वास असतो, सगळीकडे ती फिरत असते आणि ती विचारते को जागृती, को जागृती. तर म्हणजे अहम जागृती म्हणजे मी जागी आहे, अशी एक श्रद्धा आहे. आणि ह्या सगळ्या ज्या पारंपरिक गोष्टी, धार्मिक गोष्टी, ह्या सगळ्या मला माझ्या आईने शिकवलेल्या आहेत. तिच्याकडनंच मला वसा भेटलेला आहे धार्मिक, जे मी आहे, जे काही थोडंफार बोलू शकते. फुल नाही फुलाची पाकळी म्हटल्यासारखं. तिच्या एवढं तर मला नाही जमणार आहे, पण एवढं तरी मला माहिती आहे. आणि हत्तींची पूजा करतात, कारण लक्ष्मीचं हत्ती आहे ना, त्यामुळे माझ्याकडे हत्ती तुम्ही ड्रॉ करून त्याची पूजा करू शकता. माझ्याकडे छोटे छोटे हत्ती आहेत पितळ्यांची, मी त्याची पूजा करेल. ठीक आहे, तर चला मग भेटूया. मी रात्री दूध बनले की त्याचा व्हिडिओ शेअर करेल. बाय बाय.